महोदय, आपल्याकडे या संजय गांधी निराधार योजनेसाठी कमिटी बनवलेली आहे. त्याचे अध्यक्ष असतात, त्यानंतर सदस्य असतात, तहसीलदारांच्या माध्यमातून या कमिटीचं कामकाज चालतं. दर 3 महिन्यांनी आमदार असतात. अध्यक्ष आमदार नसतात ते. आता आमदार नाहीये, आता कार्यकर्ते तिथं असतात. तुम्ही या सभागृहामध्ये मला मागच्या वेळेला सांगितलं होतं की कोरेगावमध्ये बोगस ज्यांच्या घरी माजी शिक्षक आहे, माजी मिलिटरी मॅन आहे, अशा प्रकारची नावं सुद्धा आपल्याकडे दिली होती. या लोकांवर कारवाई करण्याच्या संदर्भात ते आपण आश्वासन दिली होती. चौकशी करून त्या सभापती आणि ते जे आहेत त्या अध्यक्ष वगैरे यांच्यावर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करणं. हे गरिबांचे पैसे आहेत. आता हे करण्याचं काम आपण मला आश्वासन दिलं, अद्यापही कारवाई झाली नाही. आश्वासन समितीचे अध्यक्ष सातत्याने प्रवीण दरेकर सांगतात मी आश्वासन समितीवर आहे. तर याची चौकशी खरोखर तुम्ही करणार आहात का? नसेल तर आम्हाला तुमच्यावर पण फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल. तर तुम्ही त्या पद्धतीने करणार का हा एक विषय. आणि किती महिन्यापासून या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही? 3-3 महिने झाले, 4-4 महिने झाले यांना पैसे मिळत नाही. ते वेळेत गेलं पाहिजे. तर किती महिने झाले महाराष्ट्रातल्या असलेल्या या निराधार योजनेमधल्या लाभार्थ्यांना आपल्याकडून पैसे गेले नाही? सभापती महोदय, काही लाभार्थी असे आहेत का 5 महिन्यापासून त्यांना पैसे गेलेले नाहीत, काही 4 महिन्यापासून गेलेले नाहीत. जशी आपण ज्या वेळेला डीबीटीची घोषणा केली तेव्हापासून जसजसे लाभार्थी त्या लिंक कनेक्ट होतात त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात लगेच मागच्या पैशासहित त्यांचे पैसे दिले जातात. अजूनही ही जी मी संख्या सांगितली ह्याच्यातले बरेचसे लोक अजूनही प्रयत्न करतात आधार लिंक होण्यासाठी. तर त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी मदत करावी अशी मी पुन्हा विनंती करतो. पाठीमागच्या अधिवेशनमध्ये सरांनी प्रश्न उपस्थित केला होता. तर जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केलेली आहे. तर निश्चित कार्यवाही केली जाईल. मी सचिन आयरांना बोलण्यास देण्यापूर्वी या संजय गांधी निराधार योजना आणि सर्व शासनाच्या तत्सम योजना या ज्या सुरू आहेत, अतिशय चांगलं डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जातात. अतिशय चांगली योजना आहे. पण दर वर्षांना ही आधार लिंकिंग आणि केवायसी करावं लागते. आणि आपण सगळ्याच योजनेच्या माध्यमातून आता दर वाढत असताना आपण हे कळीचा मुद्दा इथेच आहे. दर वाढत असताना आपण सगळ्या गोष्टीचे क्रिमिलेअरचे सुद्धा आपण 8 उत्पन्नाची वाढवली. पण हे केवायसी आणि आधार लिंक करायची जी अट आहे ती 21,000 मर्यादित उत्पन्नाचा दाखला आता देण्याची तरतूद आहे. आणि तो जर 21,000च्या पुढे दाखला दिला तर यांचं हे संजय गांधी निराधार योजना बंद होते. तर माझं या प्रश्नाच्या माध्यमातून मंत्री महोदय आपल्याला आणि शासनाला निर्देश आहेत की आपण ही 21,000ची मर्यादा वाढल्याच्या नंतर ही केवायसी आणि आधार लिंकिंग सुलभ होईल आणि लाभार्थ्यांना पैसे मिळण्याची व्यवस्था लवकरात लवकर होईल. अशा संदर्भामध्ये आपण याची कारवाई करावी. सचिन आहे. सचिन आहे. खरी आहे, परंतु मंत्री महोदय आपण जे छापील उत्तर दिलेलं त्याला हरकत आहे. कारण आपण आता म्हणताय की 40 लाख पेक्षा जास्त लोकांना मिळालं. तसं वस्तुस्थिती नाहीये सभापती. हा जो वर्ग आहे ना, हा जो काम करू शकत नाही तो फक्त पेन्शनची म्हणजे आस लावून असणारा हा वर्ग आहे. तुम्ही लाडकी बहिणीला योजना दिलं त्या थोडी तरी सक्षम आहेत, काम करू शकतात, हातपाय चांगले आहेत. परंतु हे जे निराधार आहेत आणि विशेषतः ज्येष्ठ आहेत आणि म्हणून सभापती महोदय 40 लाख लोकांना मिळालेलं नाहीये. तसं असेल तर मंत्री महोदयाने आकडे जाहीर करावे आणि आपण म्हटल्याप्रमाणे टेबलवर निवेदन द्यावं जर तुमच्याकडे अधिकची माहिती नाहीये. पण अत्यंत हाल होत आहेत. जे लिंक झालेले त्यांनाही देखील पैसे जर तुम्ही देणार नसाल आणि निवड फक्त उत्तरामध्ये तुम्ही म्हणताय का 40 लाख लोकांना दिलेले आहे. सभापती महोदय आपल्या माध्यमातून माझा दावा हे उत्तरच खोटं आहे. म्हणून मंत्री महोदयांनी किती कोटी रुपये आतापर्यंत वितरित केलेले सांगावं. नसेल तर ती माहिती अधिकची पटलावरती ठेवावं. मी सभापती महोदय मी जी आकडेवारी सांगितली ती एकूण लाभार्थ्यांची संख्या सांगितली 46. जी माहिती आपल्याला मागितली ती पटलावर ठेवा. पटलावर ठेवतो. मध्ये जे निर्वासित आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीच नाही अशा लोकांकरता गेल्या अनेक वर्षापासून संजय गांधी निराधार योजना ही योजना आपण राबवत आहे. ही योजना निरंतर स्वरूपाची आहे. ही काही एका पर्टिक्युलर त्या तिथपर्यंत आता झाल्या 2005 पर्यंत किंवा 2025 पर्यंत आपण नावं घेतले आणि त्यांना अनुदान लागू केलं असं नाही आहे. ही निरंतर योजना आहे.
या प्रश्नाचा आशय हाच आहे की एक तर पैसे ज्या लाभार्थ्यांना वेळेवर मिळाले पाहिजे, प्रत्येक महिन्यामध्ये मिळाले पाहिजे, ते त्यांना पैसे मिळत नाही. इथे जरी उत्तर दिलेलं असेल तरी पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना सातत्याने दर महिन्यामध्ये पैसे मिळत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की ज्यांना नव्यानं या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या सर्व लाभार्थ्यांना जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सातत्याने त्यांना खेट्या मारावं लागतात, चक्रा मारावं लागतात, परंतु त्यांना त्या ठिकाणी या योजनेच्या संदर्भामध्ये माहिती सुद्धा मिळत नाही. त्या ठिकाणी या आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी जे लोक त्या ठिकाणी जातात तर त्यांना सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मदत मिळत नाही. आणि म्हणून असे अनेक लोक आहेत अजूनही राज्यामध्ये जे या योजनेपासून जे वंचित राहिलेले आहे. आमची मागणी आहे किंवा आमचा प्रश्न आहे या निमित्ताने आहे की ही संजय गांधी निराधार योजना जी आहे त्याला आणखीन व्यवस्थित कार्यान्वित करण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार का? माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, आपल्या राज्यात 43,17,717 एवढे ह्या योजनेचे लाभार्थी होते. आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकारनं थेट डीबीटीद्वारे पैसे देण्याचा जो काही निर्णय घेतला, मग त्या योजना असतील किंवा ह्या संजय गांधीच्या योजना असतील, त्या पद्धतीनं एक 6 महिन्यापासून आतापर्यंत 40,48,988 लोक हे आधार लिंक झालेत आणि 2,68,729 लोक ही आधार लिंक झालेले नाहीत. आणि म्हणून त्यांचे पैसे देण्याला अडचण कुठल्याच प्रकारची नाहीये. कारण केंद्र आणि राज्य सरकार जरी पैसे देत असेल, केंद्राकडून निधी येण्यासाठीचा उशीर होतो, परंतु त्या निधीची वाट न पाहता राज्य सरकार हे विशेष सहाय्य म्हणून त्या ठिकाणी देतं. परंतु माझी तर ह्या निमित्तानं मी स्वतः अनेक वेळा VC द्वारे महसूल आयुक्त असतील, सगळे कलेक्टर असतील, त्यांच्याबरोबर VC द्वारे वगैरे सगळ्याच बैठका घेऊन आणि काही NGOज आहेत त्यांना सुद्धा आपण सांगितलं का बाबा ह्या लोकांना जरा मदत करा, का अनेकांचे थंब उमटत नाहीत, आधार लिंक होत नाही. विशेषतः जे महारोगी कुष्ठरोगी आहेत ते असतील किंवा काही महिला किंवा पुरुष हे सतत हातानं खोदण्याचं, कारण मी सुद्धा त्या भागात काम करतो, मजुरीवर रोज जो काम करतो त्याच्या बऱ्याच लोकांच्या हातांना भेगा जाऊन त्या ठिकाणी त्यांचे थंब वगैरे उमटत नाही. तर अशा लोकांना काही न तशा पद्धतीची मदत आपल्याही माध्यमातून त्या ठिकाणी होण्याची गरज आहे. कारण 2,68,000 जे काही आपण म्हणतो त्याच्यात काही मृत व्यक्तींचा सुद्धा त्याच्यात बेरीज आहे. त्याच्यामुळे ही संख्या तशी कमी झालेली आहे. परंतु माझी विनंती राहील आमदार महोदयांना देखील का आपणही जाऊन असे कॅम्प वगैरे करण्यासाठी अधिकारी लेवलला तशा सूचना दिलेल्या आहेत, आपणही सहकार्य करावं असं मी